BRS सध्या सगळीकडे चर्चेचं नाव आणि आत्ताच आपण सगळीकडे अचानक बातम्या ऐकल्या असेल की BRS अर्थात BR शेट्टी यांना त्यांचे सगळे बिझनेस बंद करावे लागले होते आणि त्याच्यानंतर त्यांची खूप सारी अशी चर्चा सुरू झाली। पण असं काय झालं असेल की ज्याच्यामुळे त्यांच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरलं गेलं, असा काय आरोप त्यांच्यावर करण्यात आला, त्याच्यामुळे एवढा सगळा मोठा बिझनेस जो अब्जावधी रुपयांच्या घरामध्ये होता तो सगळा कोलॅप्स झाला। अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारे कारण याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं। आपल्या लाईफ मध्ये पुढे जाण्यासाठी अशा गोष्टी आपल्याला नक्कीच मदत करतील। नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपणा सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। चॅनल अजून पण सबस्क्राइब केले नसेल क्विकली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। लक्षात ठेवा, ह्या व्हिडिओला 1000 लाईक्स जेव्हा येतील ना त्यानंतर मी यातला एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। त्यामुळे सगळ्या गोष्टी ऐका कारण खूप सारं इंटरेस्टिंग असणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल, अरे हु इज BRS? लक्षात ठेवा याच्यामध्ये तर अगदी डिटेल मध्ये जाणून घेऊया। तुम्हाला माहिती आहे का, BRS म्हणजे अशी व्यक्ती जो स्वतःच्या घरून फक्त 56 रुपये घेऊन निघालेली व्यक्ती, ज्यांनी 18,000 करोड इतकी अफाट संपत्ती कमवली, ज्याच्यामुळे ते फोर्ब्सच्या लिस्ट मध्ये जगातल्या 42व्या श्रीमंत व्यक्ती पण बनले होते। आता महत्त्वाची गोष्ट, भारतामधून बाहेर जाऊन अरब देशामध्ये त्यांनी आपला पाया मजबूत केला। या सगळ्यानंतर त्यांच्या स्वतःकडे तुम्हाला माहिती आहे का प्रायव्हेट जेट पण होतं, रोल्स रॉयल होती, बर्ज खलिफा सारख्या ठिकाणी त्यांच्याकडे 2 फ्लॅट होते। मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करण्याचे एक अतिशय योग्य उदाहरण आहे। मित्रांनो, आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो पण आज तुम्हाला यांच्याविषयी मी डिटेल सांगणार आहे। सगळे पॉलिटिशियन, ऍक्टर सर्वांमध्ये त्यांचं उठणं बसणं होतं, पण असं काय झालं ऍक्च्युअली की ही सगळं त्यांचं कोलॅप्स झालं। त्याच्या आधी त्यांची थोडक्यात माहिती देतो। तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा जन्म नॉर्मली 1 ऑगस्ट 1942 साली उडुपी येथे झाला होता। त्याच्यानंतर ना फार्मास्युटिकल्स मध्ये त्यांचं करिअर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR हे तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये, ओके, म्हणून त्यांनी सुरू केलं। पण हे करत असताना त्यांच्यावर त्यांच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आली। आता साहजिक आहे जबाबदारी आली की पैसे जुळवणे, त्याच्यानंतर त्याच्यावर बऱ्याच गोष्टी करणे आणि हे पैसे जेव्हा त्यांनी जोडायला सुरुवात केली पण त्याच्यामध्ये त्यांना तितकं सफल नाही झाले, म्हणून त्यांनी बँकेतून कर्ज काढलं आणि त्याच्यानंतर ते कर्ज पुन्हा फेडायचं होतं आणि साहजिक आहे कर्ज फेडायचं तर तुमच्याकडे पैसे पण पाहिजेत, तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते, म्हणून त्यांनी कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन काही सुरू करण्यासाठी विचार केला, चला विदेशात जाऊन बिझनेस करूया। पण आता विदेशात मोठ्या देशामध्ये जाण्यासाठी पॉसिबल नव्हतं कारण काही सोपी गोष्ट नाहीये, म्हणून त्यांनी गल्फ कंट्री म्हणजेच UAE ला जायचं ठरवलं। कारण का तुम्ही बघितलं असेल की गल्फ मध्ये इतकं थोडं इझी राहतं, म्हणजे इतका खर्च येत नाही तिथे जाण्याच्या आधी आणि पटकन जॉब पण भेटतात आणि एक अफोर्डेबल आणि ग्रोइंग कंट्री पण आहे त्याच्यामध्ये। मग त्यांनी डिसाईड केलं चला आपण गल्फ मध्ये जाऊया आणि त्यांनी भारत सोडला। जेव्हा ते 1973 मध्ये UAE ला गेले तेव्हा त्यांच्या जवळ फक्त $8 म्हणजे 56 रुपये होते। त्याच्याबरोबर त्यांच्याकडे एक बॅग होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, ते जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या बॅगची पण चोरी झाली। आता UAE ला गेलं पण तिथे त्यांना लँग्वेज येत नव्हती, त्यामुळे सरकारी नोकरी मिळणं जवळपास अशक्य होतं। मग आता करायचं काय, म्हणून त्यांनी काय केलं, EMR म्हणून जॉब करायला सुरुवात केली। घरोघरी जायचे आणि दुबईमध्ये जाऊन नॉर्मली तिथे औषधे विकायचे आणि त्याच्यावरती असलेलं सगळं कर्ज त्यांनी हळूहळू 2 वर्षामध्ये फेडून टाकलं का तर चांगले पैसे त्यांना मिळायला सुरुवात झाली। परंतु इथून थोडी स्टोरी सुरुवात होतीये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये या सगळ्यानंतर त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा विचार केला आणि 1975 मध्ये 2 रूमच्या एका अपार्टमेंटमध्ये त्यांनी मेडिकल आणि फार्मसीची सुरुवात केली आणि ज्याचं नाव त्यांनी NMC म्हणजेच न्यू मेडिकल सेंटर असं ठेवलं त्याच्यामध्ये। आणि इथून खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली। एका मोठ्या व्यक्तीचं लाईफ इथून सुरू झालं। तसेच या मेडिकल सेंटरची पहिली डॉक्टर ही त्यांची वाईफ चंद्रा कुमारी शेट्टी या होत्या याच्यामध्ये। मग तुम्हाला पडेल अरे एवढं सगळं चांगलं झालं याच्यामध्ये, मग पुढे गडबड काय झाली? पण लक्षात ठेवा, हे करताना थोडा बिझनेस एक्सपांड करायचा प्रयत्न केला। पुढे हा त्यांचा व्यवसाय इतका डेव्हलप होत गेला, मग त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सच्या सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली। पाहता पाहता UAE मधल्या हेल्थ केअर सेक्टर मधली सगळ्यात मोठी कंपनी यांची बनली। त्यानंतर त्यांनी काय केलं, व्यवसायाचं साम्राज्य एवढं वाढवलं 45 पेक्षा जास्त हॉस्पिटल चालवू लागले। विचार करा, नॉट अ जोक, ज्याच्यामध्ये 2000 पेक्षा फक्त डॉक्टरच काम करत होते। मित्रांनो, आता हा व्यवसाय चांगला चालू लागला। ॲज युजल इतर व्यवसायामध्ये त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली। आपल्याला आपण करतो, पैसे आले की इकडे टाक तिकडे टाक, त्यांनी पण सुरुवात केली। आता तुम्ही पण जर इकडे आलेल्या मार्केटमध्ये चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर आम्ही तुम्हाला याच्यासोबत का आहोत। एंजल वन मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा, आम्ही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो, एक स्पेशल कोर्स देऊन। याच बरोबर तुमच्या गुंतवणुकीचं नियोजन कसं करावं, काय करावं हे पण सगळं मोफत मार्गदर्शन मिळेल। लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे एंजल वनची, त्याच्यावर जाऊन तुमची माहिती भरा, अकाउंट ओपन करा आणि त्याच्यानंतर आमच्याशी कनेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला पण यांच्यासारखं समजेल की तुमच्याकडे असलेला गुंतवणूक जी काही पैसा आहे तो कशा पद्धतीने वेल डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्टमेंट करता येईल। आता परत येऊ आपण BR शेट्टींच्याकडे। त्यांनी पहिल्यांदा काय केलं की फायनान्स सेक्टरमध्ये गेले, जो दुसरा बिझनेस चालू करतात। त्या
आणि इतर देशांमध्ये पैसे पाठवायचा नॉर्मली काही मोठा मार्ग नव्हता. आज नॉर्मली तुम्ही भले एका सेकंदात कुठे पैसे पाठवतात, परंतु विचार करा 1973च्या शतकामध्ये थोडं अवघड होतं. याच प्रॉब्लेमला त्यांनी हेरलं आणि त्यांनी काय केलं, एक अपॉर्च्युनिटीला 1980 मध्ये ग्रॅब केलं. का मनी ट्रान्सफर UAE एक्सचेंज नावाची कंपनी होती जी पैसे ट्रान्सफरचं काम करायची. ओके, बिल पेमेंट कंपनीला त्यांनी खरेदी केलं. ही कंपनी पैसे ट्रान्सफर करण्यावरती खूप कमी चार्जेस घ्यायचे, त्याच्यामुळे त्यांचा हा बिझनेस चांगल्या प्रकारे ग्रो झाला, कारण कॉस्ट कमी पण ट्रान्सफर होते. मग त्यांनी मनी ट्रान्सफरच्या इतर देशांमधील काही कंपन्या पण खरेदी करायला सुरुवात केली आणि या क्षेत्रामध्ये पण एक चांगलं वर्चस्व त्यांनी मिळवलं आणि या सर्व कंपन्यांचं हेडक्वार्टर त्यांनी अर्थात अबुधाबी येथे फिनब्लार या नावाने ओपन केलं. आता मित्रांनो, हे सगळं याच्यामध्ये करते. त्याच्यामध्ये आता हे जे फिनाब्लर्स आहे त्यांचे जे काही कंपनी आहे, तर ही त्यांनी चांगली एक्सपांड करायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं करत असल्यामुळे चांगला फेम त्यांच्याकडे आलं, चांगलं नाव आपल्या देशामध्ये पण झालं, कारण देशातली व्यक्ती बाहेर पण जाते आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांना याच्यामुळे राष्ट्रीय असतील आंतरराष्ट्रीय असे खूप सारे अवॉर्ड मिळाले. आणि महत्त्वाची गोष्ट नोटेबल आहे, पद्मश्री असेल किंवा प्रवासी भारतीय सन्मान असे महत्त्वाचे अवॉर्ड भारताकडून मिळाले. मग विचार करा किती मोठी व्यक्ती. मग तुम्हाला प्रश्न पडेल, अरे नक्की ना काय केलं असं की एवढं सगळं संपलं? सगळं सांगतो, थोडं ऐकत चला पुढे. आता महत्त्वाची गोष्ट, आता हे सगळं करत असताना मग इंडियामध्ये बिझनेस करायचा त्यांचा मोह आला याच्यामध्ये. मग त्यांनी काय केलं, आता एवढं सगळं झालं पण भारतात देखील बिझनेस करायला सुरुवात केली. त्यांना वाटलं, अरे आपल्या देशामध्ये आपण करत नाहीये, भारतामधील बरेच मोठे मोठे हॉस्पिटल्स त्यांनी डायरेक्ट विकत घ्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये मुंबईमधील 7 हिल्स हे नाव ऐकलं असेल तुम्ही. हे हॉस्पिटल 2018 साली त्यांनी विकत घेतलं. त्याच्यानंतर 20,000 बेडचं हॉस्पिटल पुढील 5 वर्षामध्ये बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. आता मित्रांनो, इथपर्यंत सगळंच व्यवस्थित होतं. मग तुम्ही म्हणेल, अरे खरं सांगा नक्की झालं काय ऍक्च्युली त्याच्यामध्ये, की असं काहीतरी केलं त्यांनी ज्याच्यामुळे एवढं मोठं साम्राज्य अक्षरशः $1 विकावं लागलं का संपलं? तर त्यांचा एक निर्णय चुकीचा ठरला, ज्याच्यामुळे सगळं महागात पडलं. आता हे जाणून घेण्यासाठी सगळा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा, कारण खूप सारे इन्साइट्स मी तुम्हाला याच्यामध्ये देतोय. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडल्यानंतर शेवटी जायच्या आधी तुम्हाला शेअर करायचं कंपल्सरी प्रत्येकाला. मित्रांनो, त्यांनी एवढ्या वर्षामध्ये खूप काम केलं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, असं म्हणलं चला रिटायरमेंट घेऊया आणि समाजसेवा करूया. आणि त्यांचा त्यांनी डिसिजन घेतला आणि त्यांनी वॉरेन बफेट असतील, बिल गेट्सच्या यांची जी काही गिव्हिंग प्लेजला जॉईन केलं. म्हणजे तुमच्याकडे जी काही प्रॉपर्टी त्यातली काहीतरी तुम्ही दान करायची, ज्यामध्ये स्वतःची अर्धी प्रॉपर्टी त्यांनी दान करायचं ठरवलं, जी एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. जेव्हा ते त्यांच्या बिझनेसमधून बाहेर पडले, रिटायर झाले, तेव्हा त्यांनी आताच विचार केला, बिझनेस तर चालवलं पाहिजे, कंपनीची कामान कोणीतरी सांभाळलं पाहिजे. मग त्यांनी विचार केला की आपल्या कंपनीमध्येच काही लोक चांगली काम करतात आणि त्याच्यापैकी प्रशांत मंगत अँड प्रमोद मंगत हे ऍक्च्युअली 2 सख्खे भाऊ केरळचे होते. त्यांच्याकडे त्यांच्या कंपनीची जबाबदारी दिली. का तर हे दोघे 2003 पासून त्यांच्यासोबत काम करत होते. प्रशांतने 2012 मध्ये NMC ला लंडन स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करून टाकलं. म्हणजे विचार करा, चांगली गोष्ट केली. त्याच्यानंतर 2019 मध्ये प्रमोदने पण फिनब्लारला लंडन स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केलं. म्हणजे दोघांनी मेहनत करून कंपन्यात चांगल्या प्रॉफिट करून दिला. परिणामी हे दोघं कंपन्यांचे CEO पण झाले त्याच्यामध्ये, म्हणजे एक चांगली पोस्ट आली. पण खरा गेम इथेच झाला. ऑगस्ट 2019 मध्ये मडीज वॉटर ही अमेरिकन कंपनीने एक ट्विट केलं. ओके, त्यात म्हटलं की LSE अर्थात लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये जी एक कंपनी लिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये होत असलेल्या घोटाळ्याला आम्ही लवकरच एक्सपोज करणार आहोत त्याच्यामध्ये. मग आता ही मडीज वॉटर ही कंपनी कुठली लक्षात ठेवा, हिडेनबर्ग नाव तुम्ही ऐकलं असेल, त्याच्याप्रमाणेची एक कंपनी होती. त्याच्यामध्ये ती एक रिसर्च कंपनी होती. ओके, आणि इथूनच BR शेट्टींच्या बिझनेसला कोणाच तरी नजर लागली, ज्याच्यामुळे NMC चे स्टॉक्स हळूहळू पडू लागले. का तर चर्चेमध्ये नाव आलं, त्यांनी फक्त आरोप केला होता, परंतु ऍक्च्युअल स्कॅम काय झाला आता समजून घ्या. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, सुरुवातीला BR शेट्टींनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आरोप मान्यच नाही केले. म्हणजे चला हे असंच यांनी टाकलेलं आहे, जसं आपल्याकडे पण एका कंपनीने केलं होतं. ओके, मग काय, डिसेंबर 2019 मध्ये या घोटाळ्याबाबत त्या कंपनीने डिटेल रिपोर्ट जाहीर करून टाकला आणि या रिपोर्टमध्ये असं सांगितलं गेलं की कंपनीचा ऍक्च्युअल डेब्ट हा 6.6 बिलियन इतका असून कंपनीने फक्त 2.1 बिलियन दाखवलाय. इतकंच ते सांगितलं. त्याच्यामुळे NMC आणि BR शेट्टींची क्रेडिटेबिलिटी, ट्रान्सपरन्सीवर लोकांनी प्रश्न निर्माण केला. परिणामी कंपनीने स्वतःच ऍक्सेप्ट केलं, एवढी सगळी चर्चा सुरू झाल्यावर, की आम्ही हे केलेलं आहे. कंपनीवर 6.6 बिलियनचं कर्ज आहे आणि इथेच थांबलं नाही, तर मार्च 2020 साली त्यांची दुसरी कंपनी फिनाब्लार होती, ती जवळपास 100 मिलियनचं डेप्ट असल्याचं समोर आलं, ज्याच्यामुळे सगळ्या कंपन्यांमध्ये अक्षरशः गोंधळ निर्माण झाला. परिणामी LSE अर्थात लंडन स्टॉक एक्सचेंजने NMC आणि फिनाब्लार या दोन्ही कंपन्या डायरेक्ट डिलिस्टच करून टाकलं. का तर काहीतरी घोटाळा ऍक्शन घेतली गेली. ओके, मग आता याचा इम्पॅक्ट काय झाला समजून घ्या. महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, या सगळ्यामुळे त्यांना फायनान्शियल लॉस तर होतच होते, पण लिगल प्रॉब्लेम पण समोर जावं लागलं. कारण साहजिक आहे, एवढं मोठं साम्राज्य स्वतःच्या पैशांनी चालणार नाही. त्यांनी UAE
बाकीच्या बँकांमधून पण कर्ज घेतलं होतं आणि या सगळ्या फ्रॉड नंतरनं ADCB अर्थात अबू धाबी कमर्शियल बँक ने खूप सारे केस त्यांच्यावर लावून टाकले. त्याच्यामध्ये इतर बँकांनी त्यांचे अकाउंट डायरेक्टली फ्रीज करून टाकले. 45 वर्ष मेहनत करून बनवलेलं साम्राज्य मित्रांनो फक्त 5 वर्षामध्ये डेड झालं. याच्यामध्ये परिणामी त्यांना सर्व विकावं लागलं. डिसेंबर 2020 मध्ये फिनाबलार ही त्यांची कंपनीचं व्हॅल्युएशन 18,000 करोड रुपये इतकं होतं. ती मात्र 74 रुपयांवर येऊन पोहोचली. एवढा स्टॉक जबरदस्त पडला. जी कंपनी प्रिझम ग्रुप AG किंवा अबू धाबीज रॉयल स्ट्रॅटेजिस पार्टनर्स या दोन्ही कंपन्यांनी खरेदी करून टाकली. तसेच एप्रिल 2020 मध्ये रिस्ट्रक्चरिंग कन्सल्टन्सीने NMC चं मॅनेजमेंट चालवायला सुरुवात केली. आता या सगळ्यानंतर ना ADCB ने BR शेट्टी, प्रसाद मंगट आणि इतर लोकांवर फ्रॉड अँड फॉर्जरीचे आरोप लावले. आता ह्याच्या आरोप लावल्यामुळे साहजिक कोर्टामध्ये त्यांचे केस मॅटर सुरू झाले. आता हे सगळं झाल्यानंतर ना UAEच्या सेंट्रल बँकने BR शेट्टींचं अकाउंट डायरेक्ट फ्रीज करून टाकलं आणि कंपनीच्या ऑपरेशन्सना पण सीज केलं. ओके, आता हे झाल्यामुळे त्यांचे सगळे अधिकार संपले. याच्यामुळे मग आता पुढची जी महत्त्वाची कंडिशन याच्यामध्ये ना सगळे फ्रॉड कडून आउट ऑफ इंडिया पळून जातात. पण BR शेट्टी फ्रॉड नंतर ना भारतामध्ये आले. ओके, एवढ्या वर्षांची मेहनत काही कालावधीमध्ये नष्ट झाली. साहजिक कोणालाही आवडणार नाहीये. आता या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय केलं, सर्व कंपन्यांच्या असेट्सना विकायला सुरुवात केली. म्हणजे साहजिक पैसे येण्यासाठी डिसेंबर 2020 मध्ये फिनाबलार ही कंपनी फक्त $1 मध्ये विकली होती. बर्ज खलिफा मधील त्यांचे दोन्ही फ्लोअर, त्यांच्या लक्झरी कार त्यांनी विकून टाकल्या कारण पर्यायच नव्हता. हे सर्व करत असताना त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांनी विकण्यापासून थांबवलं गेलं. का तर भारतातील BOB अर्थात बँक ऑफ बरोदा कडून पण त्यांनी जवळपास $250 मिलियन कर्ज घेतलं होतं. पण उलट त्यांनीच भारतामध्ये CBI, ED आणि महत्वाची गोष्ट न्यूयॉर्क सुप्रीम कोर्ट आणि अबू धाबीमध्ये मंगत ब्रदरच्या विरोधात केस फाईल केली. का त्यांना कळलं की अरे ह्याच्यापैकी मी किती गोष्टी केल्या नव्हत्या आणि हे सगळं ह्या दोघांनीच मिळून कंपनीमध्ये खूप मोठा फ्रॉड केला आहे. आणि आता या सगळ्यानंतर ना 2025 मध्ये NMC ला विकण्याची तयारी करत. मित्रांनो इतकी भयानक अवस्था या कंपनीत झाली. पण तुम्हाला काय वाटतं बरं, आपली अर्धी संपत्ती दान करणारा व्यक्ती ज्याच्या एवढ्या परिश्रमाने एवढं 18,000 करोडांपेक्षा मोठं साम्राज्य उभं केलं, ते पण आपल्या देशाच्या बाहेर जाऊन, तुम्हाला वाटतं का हा माणूस खरंच फ्रॉड करू शकतो का, की मंगत ब्रदर्सने केलेल्या घोटाळ्यांची परतफेड त्यांना करावीच लागेल? ह्या फ्रॉड मध्ये मंगत ब्रदर्स असतील का BR शेट्टी असतील? प्लीज खाली कमेंट करून सांगा तुम्हाला काय समजली स्टोरी, ह्याच्यातून तुम्ही काय बोध घेतला. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला ना हक्काने लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फ्री कोर्स घेतला नसेल तर आजच खाली दिलेली लिंकवर जावा, एंजल वनचं अकाउंट ओपन करा, आमच्याशी कनेक्ट व्हा आणि तुमचा फ्री कोर्स शिकून तुम्ही पण नवनवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा आणि योग्य स्टॉक सिलेक्शन करायचा, जी काही महत्त्वाची कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामधून शिकू शकता. धन्यवाद.